श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यागर येथलं रूपनारायण सुंदरनारायण हे मंदिर एकदा तरी पाहण्यासारखं आहेच. काय नाही या मंदिरात. तुम्ही जेव्हा संध्याकाळच्या वेळेला समुद्रकिनारी स्थित असलेलं हे मंदिर पाहता तेव्हा कोकणातील जांबा दगडातील लाल दगडातील सुंदर मंदिर पाहिल्याचा अनुभवल्याचा एक सुखद अनुभव तुम्ही आयुष्यभर कधी विसरत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही या भागात जाल तेव्हा समुद्रकिनारा पाहण्याबरोबरच हे मंदिर एकदा संध्याकाळच्या शांत वेळेला नीट पहाच. या मंदिराचा इतिहास अक्षरशः अप्रतिम सुअप्रतिम आहे. पण त्याहीपेक्षा या मंदिरातली मूर्ती ही तर जगातील बहुतेक एकमेव मूर्ती असावी, कारण या मंदिरातील मूर्तीवर दशावतार कोरलेले आहेत विष्णूच्या मूर्तीवर. आणि अशी विष्णूच्या मूर्तीवर दशावतार एकाच मूर्तीत कोरलेलं तुम्हाला इतरत्र कोठे आढळत नाही. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, काळ्या संगमरवरी पाषाणातील ही मूर्ती अक्षरशः नेत्रदीपक आहे. त्याहीपेक्षा जेव्हा संध्याकाळी तुम्ही ती इथला परिसर आणि हे लाल दगडातलं मंदिर पाहता तेव्हा मंदिर शृंखला म्हणजे काय, त्याचं सौंदर्य काय असतं, या लाल मातीत लाल दगडात बनलेलं हे मंदिर आणि त्यावेळची वेळ तुम्हाला तिथून हलूनच देत नाही. संधीप्रकाशात इथलं मंदिर ज्या प्रकारे दिसतं ते त्याचं दिसणंच तुम्हाला मोहवून टाकतं. किंवा तिथलं विहंगम दृश्य, हे इथलं पुरातन मंदिर, आता जे दिसतंय ते नवीन मंदिर, पण हे इथलं पुरातन विष्णू मंदिर नंतर जे आपण लाल दगडातलं बघतोय त्याचा जीर्णोद्धार झालेला खऱ्या अर्थाने ती विष्णू मूर्ती इथे या दगडी मंदिरात स्थित होती. आजही त्या लोकांनी हे दगडी मंदिर जसंच्या तसं ठेवलेलं आहे. हे महत्त्वाचं. इथली रचना खूप पाहावी, कारण खूप जुनं आहे हे. सर्वसाधारणपणे 9व्या-10व्या शतकातला असावं. थोडासा जीर्णोद्धार झाला असेल, पण मेन रचना मात्र तीच आहे. या मंदिराची रचना नीट बघायची, तुम्हाला ती वेगळी भासू शकते, पण जिथपर्यंत तुम्ही आतमध्ये जाल तेव्हा मात्र पण पुन्हा एकदा आपण नवीन मंदिराकडे परतायचं. एक पूर्ण प्रदक्षिणा मंदिराला मारत जायची की या मंदिराचं विविध तऱ्हेने नटलेलं सुंदर रूप तुमच्या नजरेसमोर येत जातं. असं म्हणतात, जेव्हा प्रकाश दाता जातो आपल्या जळाखालच्या घरी त्यावेळेला त्या संधी काळात हे मंदिर तुम्हाला अक्षरशः मोहवून टाकतं. फक्त ती दृष्टी आणि सृष्टी आपल्या ह्याच्यात निर्माण करायची. जेव्हा केव्हा तुम्ही श्रीवर्धनला जाल, दिव्यागरला जाल, तिथला समुद्रकिनारा पाहाच, प्रश्नच नाही. पण त्याचबरोबर हे मंदिर संध्याकाळच्या वेळेला पाहायला कधीच विसरू नका. तुम्ही एक सुंदर नितांत निसर्गाचा अनुभव घेतल्याचा संदर्भ तुम्हाला आयुष्यात नेहमी सुखावत राहील. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हे मंदिर पाहताना आपली दृष्टी मात्र चहूबाजूला फिरवायची. तिथल्या प्रत्येक भागाचं प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म निरीक्षण करत जायचं. निसर्गाचा स्वाद घ्यायचा. नारळ फोपळ आणि माडांच्या बनात तुम्ही अक्षरशः विसरून जाता की आपण कुठे आहोत. फक्त तिथली पुष्करणी तर तुम्हाला नेहमी सुखावते. ही दगडी पुष्करणी आत्ता बांधलेली आहे, पण तिथलं पाणी आणि तिथली रचना अप्रतिम. हे पाणीही एकदा चाखून बघावं. इथल्या समुद्र जवळ असून इथलं पाणी मात्र गोड आहे, शुद्ध आहे, पिण्यालायक आहे. जेव्हा मंदिरात दिवे लागण्याची वेळ होते तेव्हा रूपनारायण सुंदरनारायणचं हे सुंदर मंदिर तुम्हाला अक्षरशः रूपसुंदर भासतं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मोहविते. इथली दीपमाळ असू दे किंवा अन्य काही गोष्टी, फक्त एक गोष्ट आपल्या मनात परत एकदा बिंबवत जायची की इथला निसर्ग अक्षरशः सुंदर आहे. त्या निसर्गाचं रक्षण व्हावं, या मंदिराचं रक्षण व्हावं आणि त्याचबरोबर इथल्या शांत समयात जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा इथलं एक टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून अनुभवत जायचं. इथलं टुरिस्ट डेस्टिनेशन्स तुम्हालाही खूप आवडत जाईलच.